मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत संकेत नर्सरीमध्ये आणि या संकेत नर्सरीमध्ये या संकेत नर्सरीचे संचालक विक्रांत काले सर आपल्या सोबत आहे. विक्रांत सर नमस्कार. नमस्कार भाऊ. मित्रांनो, आपण प्रत्येक जणाचा एखादा कामाचा ब्रँड तयार होतो. तसं अनेक दिवसांपासून संकेत रोज नर्सरीच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम उभं राहिलेलं आहे. इथं हे सगळीकडे रोपच रोप आहेत आणि कुणाला काय पाहिजे ना ते प्रत्येकाचं देण्याचं काम या ठिकाणी संकेत नर्सरीच्या माध्यमातून होत आहे. विक्रांत सर, कधी सुरुवात झाली? ही सुरुवात आमची तर याच्यात आता ही दुसरी पिढी आहे. वडिलांनी हो. 1986 मध्ये ही शेतामधून केली होती. ओके, इथेच सुरू नाही, केलं? पहिले शेतात होत. बर बर. नंतर रस्त्याच्या इथे कडेला. 2008 ला ही चालू झाली. आता इथे जर आता विचारायला गेलं तर किती प्रकारचे फळझाड आहेत, म्हणजे किती संख्या? नाही, आता फळ झाडांमध्ये तर जवळपास 150 प्रकार आहे. हो. आणि इतर त्याच्या पुन्हा व्हरायटी. शोभिवंत झाडांमध्ये आणि मग वेगवेगळ्या सावलीच्या झाडांमध्ये इंडोर हा. असे टोटल एक 700 प्रकार आहेत. अच्छा, म्हणजे सगळ्याच मध्ये मग फुलझाड, शोभिवंत झाडं, सावलीची झाडं, इंडोर, बाकी वेगळी पाम्सच्या व्हरायट्या आणि मग फळझाडं वेगळं. अच्छा. आणि आता आणखी मी तुमचं सोशल मीडियावर बघत असतो तर तुम्ही आता ट्रेनिंगच्या माध्यमातून सुद्धा हो. त्या दृष्टीने प्रयत्न करतायत शेतकरी हो. बांधवांसाठी. आता काय झालंय ना की रोपं तर सगळेच विकतात. हो. रोपं विकणं फार मोठा विषय नाही. हम्म. आणि नवीन फार्मर खूप येत आहेत. अच्छा. तर ज्यांच्याकडे जमीन आहे, पैसा आहे, पण टेक्निकल नॉलेजची गरज आहे. मग आपण काय केलं की आपण तर आपल्याला रोपं बनवायला प्लॉट लावायचीच होत, बरोबर, ती लावली. आणि मग त्याच माध्यमातून आता लोकांना ट्रेन करून लागवड कशी करायची, काय व्यवस्थापन, त्याचं शेड्यूल, हो. हे खूप महत्वाचं आहे. अगदी लोक वेळ पैसा देत आहेत, मग त्यांना नॉलेज मिळालं तर ते व्यवस्थित काम करू शकतात. बरोबर. तर ते चालू केले आपण. जसं नर्सरीच्या बाबतीत आता 86 पासूनचा विश्वास तुम्ही जपलेला आहे, म्हणजे आता हं. 2024 म्हणजे प्रचंड या 40 वर्ष हे तुम्ही 40 वर्षापासून काम करताय. बऱ्याच वेळेस नाही का असं अधिकृत संस्था असेल तर त्याच्यावर एक विश्वास बरोबर. झालेला असतो शेतकऱ्यांचा. बरोबर. तुमच्या बाबतीत तुम्ही पाहिलेला शेतकऱ्यांचा अनुभव कसा आहे, शेतकऱ्यांचा नाही. विश्वास कसा आहे? काकांवर आणि वडिलांवर तर पहिल्यापासूनच विश्वास खूप होता. हो. आणि एकाच शेतकऱ्याने 4 वेळेस म्हणजे 91 ला डाळिंब लावले, 2000 ला काढले, 2001 ला लावले, 10 ला काढले, असे 4 टर्म प्रत्येक पिकाच्या होऊन गेलेले आहेत. हो हो. त्यामुळे तो विश्वास आजही तसाच आहे ना. आमचाही प्रयत्न तेवढाच आहे की तो टिकवायचा आणि पुढे आता चालायचा. ही जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे, मग ही जबाबदारी कशा पद्धतीनं? नाही, आता जबाबदारी म्हणजे काय की गॅरंटेड रोप देणं Yes, तेवढं yes. महत्वाचं तो आहे. विश्वास संपादन झालेला आहे ना, तो तो कंटिन्युअस कंटिन्युअस टिकवायचा आहे. टिकवला पाहिजे. तर त्यामध्ये तुम्हाला आता सगळ्यांना, या तरुण पिढीला, तुमची जी पिढी तिला हा. कष्ट करणे कष्ट म्हणजे करणं. फक्त आता विश्वास टिकवून ठेवणं आणि त्या दृष्टीचा उत्पन्न देणं. बरोबर बरोबर. आता काय झालेलं आहे, आता लोक पैशाचा न विचार करता गॅरंटेड रोपाचा आणि Yes. क्वालिटीचा विचार करतात आणि तेच आपल्याला द्यायचे. बाकी खूप सारे लोक, खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत मार्केटमध्ये, पण आपल्याला आपलं नाव टिकवणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण तो प्रयत्न करतो. बरोबर. मित्रांनो, संकेत नर्सरी जी आहे ती श्रीरामपूरहून वाकडीकडे येत असताना आपल्याला लागते. श्रीरामपूरचा MIDC रोड जो आहे तिथून आपल्याला पुढे आल्यानंतर संकेत नर्सरी लागते. आणि या ठिकाणी सगळ्या प्रकारची जी काही फळझाडं असतील, फुलझाडं असतील, शोभिवंत झाडं असतील, सावलीची झाडं असतील, या सगळ्या काही प्रचंड व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला मिळेल, खरेदी करायला मिळेल. तर तुम्ही या, इथे नक्की एकदा भेट द्या आणि आपल्या श्रीरामपूरच्या जवळ सुद्धा इतकी सुंदर नर्सरी आहे हे एकदा माहीत करून घ्या. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद विक्रांत सर. थँक्यू.